नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरिः ओम्। हरिओम. आपल्या भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. आपला 4था अध्याय सुरू आहे. 22वा श्लोक आपला संपत आलाय. शेवटचा चरण आपला राहिला होता. समसिद्धा वसिद्ध उच्च कृत्वापिन निबध्यते. त्यातलं कृत्वापिन निबध्यते हा भाग आपला बघायचा राहिला, तो आपण बघूया. त्याच्यानंतर 21 आणि 22 अशा दोघांच्या एकत्रितपणे ज्ञानेश्वरीवरच्या ओव्या आपण बघणार आणि मग पुढच्या श्लोकाला जाणार. आता कृत्वा अपि न निबध्यते म्हणजे करून सुद्धा तो बांधला जात नाही. सतत कर्मातलं अकर्म हा विषय आपला चालू आहे, त्यामुळे सारखं ते एक सूत्र पुढे 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 धरून चाललोय आपण. त्याला कुठे सोडलेलं नाही आपण एकाही श्लोकामध्ये 18व्या श्लोकापासून. तर कर्मयोगी कर्म करून सुद्धा बांधला जात नाही. मग 2 प्रकारचे कर्मयोगी आपण बघितले होते मागच्या वेळेला, की एकतर शारीरम केवलम कर्म कुर्वन् नाप्नोति किल्बिषम. हे जेव्हा बघितलं, शारीर कर्म म्हणजे काय, तर शरीर निर्वाहापुरतं केलं जाणारं कर्म असा एक विचार प्रवाह आहे, किंवा शास्त्रविहित सर्व कर्म करणारा कर्मयोगी. कुठल्याही प्रकारचा जरी कर्मयोगी असला तरी तो कर्म करून बांधला जातो. कारण मुळात काय आहे की कर्मयोगामध्ये कर्म करणं किंवा कर्म न करणं किंवा कर्म जास्त करणं किंवा कर्म कमी करणं ह्याच्यातलं कुठलंच बंधनाचं किंवा मुक्तीचं कारण नाहीये. बंधनाचं किंवा मुक्तीचं कारण काय आहे, तर कर्म करतानाची जी लिप्तता असेल तर ते बंधनाचं कारण, आणि कर्म करताना जर मनाची अलिप्तता असेल तर ते मुक्तीचं कारण. एक उदाहरण बघू म्हणजे हा मुद्दा जास्त स्पष्ट होईल. की एखाद्या नाटकामध्ये एक व्यक्ती लक्ष्मणाची भूमिका करते आणि दुसरी व्यक्ती मेघनादाची भूमिका करते. तर आता ह्या दोनही व्यक्ती आपापल्या भूमिका अगदी व्यवस्थित वठवून सुद्धा त्या भूमिकेपासून अलिप्तच असतात. म्हणजे काय, तर ते स्वतःला आपण मेघनादच आहोत की स्वतः आपण लक्ष्मणच आहोत असं मानत नसतात. नाटकाच्या वेळेला जे काही करायचं असेल ते डायलॉग्स मारतात, सगळे चेहऱ्यावरती एक्सप्रेशन्स देतात, सगळं काही करतात. समोरच्याला रडवतात, हसवतात, जे काही त्यांचा रोल असेल त्याप्रमाणे, किंवा वीररस हवा असेल तर रौद्र रस हवा असेल तर तो निर्माण करतात. पण मनात त्यांना माहिती असतं की मी काही लक्ष्मण नाहीये, मी जो कोणी XYZ आहे, सुभाष करंदीकर असेल किंवा आणखीन प्रकाश काळे असेल तोच आहे, हे त्यांना आज अगदी व्यवस्थित माहिती असतं. आणि हे असंच असायला हवं हे आपल्याला पटतं. कारण काही अशा अभिनेत्यांची काही उदाहरणं आहेत की ज्यांच्या डोक्यात त्या भूमिका इतक्या गेल्या की ऑफ द स्क्रीन सुद्धा ते स्वतःला तेच समजायला लागले. आणि मग आपण अशांना काय म्हणतो की यांच्या डोक्यात भूमिका गेली आणि यांना डोक्यावरती परिणाम झाला. हे आपल्याला नाटकातल्या सिनेमातल्या अभिनेत्यांच्या बाबतीत झालं तर आपल्याला व्यवस्थित कळतं, पण आपल्या बाबतीत ते आपल्याला कळत नाही. कारण आपण त्या भूमिकेमध्ये ज्या भूमिकेमध्ये असू त्याच्याशी इतके समरस झालेलो असतो की त्याच्यापासून थोडी अलिप्तता ठेवायची आहे आणि ही गोष्ट तात्कालिक आहे की त्याला तितकंच महत्व द्यायचंय किंवा द्यायचं नाहीये, हे आपल्याला भान त्यावेळेला राहत नाही. आणि कर्मयोग्याला ते राहतं. म्हणजे कर्मयोगी आपल्या वर्णाश्रमानुसार, त्याच्या समाजातलं काय स्थान असेल, त्याचा चरितार्थाचा जो व्यवसाय असेल त्यानुसार जे काही कर्तव्य किंवा जे काही कर्म करायची असेल ती सगळी तो करतो, पण त्याच्यापासून तो पूर्ण असा अलिप्त राहतो. आणि त्यामुळे सतत बदलणाऱ्या आणि परिवर्तनशील अशा प्रकृतीशी त्याचा संबंधच राहत नाही. त्याचा संबंध नेहमी कशाशी असतो, नित्य निरंतर राहणाऱ्या अशा स्वरूपाशी तो सदैव जोडलेला असतो. त्यामुळे त्याचं हे भान राहतं की मी आता आईच्या भूमिकेत आहे, ती भूमिका संपली की लागलीच संपलं. आणि काही काही म्हणजे मगाशी मी सांगितलं अभिनेत्यांचं उदाहरण, पण काही वेळेला तर एखाद्या मोठ्या पदावरून निवृत्त होणारी व्यक्ती असते, ती निवृत्त होईपर्यंत त्या मोठ्या पदाचा खूप मानसन्मान उपभोगलेला असतो. आणि दुसऱ्या क्षणापासून म्हणजे दुसऱ्या दिवसापासून काही अधिकार नसतात, काही मानसन्मान नसतो. समजा एखादा कलेक्टर असेल, कलेक्टरच्या पदावरून तो निवृत्त झाला असेल, निवृत्तीचा सगळा सोहळा बिगळा झाला, मानपान झाले, अच्छा बाय बाय झालं, सेंड ऑफ झाला,
त्यानंतर जर तो कधी ऑफिसमध्ये गेला परत, तर त्याला पूर्वीचा मान मिळणार नसतो, हे त्याची मानसिक तयारी असायला हवी. तो परत त्याच रुबाबात गेला आणि सगळ्यांनी मला सॅल्यूट ठोकले पाहिजेत असं त्यांनी जर अपेक्षा ठेवली तर चूक त्याची आहे. आणि अशा चुका आपल्या हातून नकळत होत जातात. त्यामुळे मग सामान्य माणूस काय होतो, परिस्थिती बदलतीये, पण त्या बदलणाऱ्या परिस्थितीच्या सारखा तो तादात्म्य करून तो सुखी किंवा दुःखी होत राहतो, म्हणजेच तो बंधनात पडतो. म्हणजे कृत्वापी न निबध्यते, म्हणजे करून सवरून नामा निराळ, हे जर आपल्याला चांगल्या अर्थाने हवं असेल तर आपली एक भूमिका चालू आहे आणि ती भूमिका उत्तम वठवण्यासाठी जे काही करायचंय तेवढंच करायचं. भूमिका संपली की पुन्हा मी आत्मस्वरूपात आलो पाहिजे किंवा मी आत्मस्वरूप आहे ह्याचं विसर न पडू देता ती भूमिका व्हायला पाहिजे. अवघड आहे, पण छान विचार आहे. म्हणजे तो एक विचार करून आपण जर एक आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर आपलं जे अति इंटेन्स अशी रिफ्लेक्सेस जातात, एकदम रिॲक्शन जातात, त्या थोड्या सौम्य व्हायला कदाचित मदत होऊ शकते. आता आपण ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचूयात, या 2 श्लोकांवरच्या 108 ते 114 अशा ओव्या आहेत. आणि मग थोडस त्याच्यावरचं विवेचन. कैसी अधिकाधिक आवडी, घेत महासुखाची गोडी, सांडोनिया आशा कुरोडी, अहम भावेसी. आता याचा फक्त थोडासा अलीकडचा जो आपला 20वा श्लोक होता, त्याच्यामध्ये आपण त्यक्त्वा कर्म फला संगम वरच्या ओव्या होत्या, त्याचा थोडासा इथे रेफरन्स आहे म्हणून त्या ओव्या वाचून मी जोडून घेते. जो संतोषाचा गाभारा, आत्मबोधाची या वोगरा, पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. ही जी ओवी आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की संतोषाच्या माझघरात तो जेवायला बसलाय, आत्मबोधाचं वाढप त्याला वाढलं जातंय आणि तो ओरपतोय, पुरे म्हणतच नाहीये. तो इतका त्याच्यामध्ये बुडून गेलाय, अजून हवं अजून हवं, वेगळ्या गोष्टीशी आसक्त आहे तो, आत्मबोधाशी आसक्त झालेला आहे. तसं पहिली ओवी ही याला जोडून आहे. कैसी अधिकाधिक आवडी, घेत महासुखाची गोडी. तो अत्यंत आनंदाची, तो आत्मबोधाच्या गोडीमध्ये आनंद घेतोय. सांडोनिया आशा कुरोडी अहम भावेसी. तो आत्मानंदाची गोडी नित्य वाढत्या चढत्या आवडीने सेवित असतो. तो आशेला सोडतो आणि अहंकारासह तिला ओवाळून फेकून देतो. ती ही गोडी का घेऊ शकतोय, तर आसक्ती आणि अहंकार हे 2 गेल्यामुळे तो हा आनंद घेऊ शकतोय. म्हणून अवसरे जे जे पावे, तेनेची तो सुखावे, आपुले आणि परावे दोन्ही नाही. यामुळे ज्या काळी जे प्राप्त होते त्यात त्याला संतोष होतो आणि हे माझं आणि हे दुसऱ्याचं ही भाषाच त्याच्याजवळ नसते. हाच मुद्दा आता पुढच्या श्लोकामध्ये पण थोडासा परत येणार. तो दिठी जे पाहे, ते आपणची होऊनी जाईये, ऐके ते आहे तोची जाहला. तो जे पाहतो, आता एक मिनिट, 110 आणि 111 अशा 2 ओव्या एकत्र वाचते, त्यांचं अनुवाद मराठीतला आपण एकत्र वाचणार कारण ते दोन्ही मिळून एक वाक्य आहे. चरणी हन चाले, मुखे जे जे बोले, ऐसे चेष्टा जात तितुले, आपणची जो. म्हणजे या 2 ओव्या मिळून काय झालं, तो जे पाहतो, ऐकतो, चालतो, बोलतो, एकंदरीत अशा ज्या काही निरनिराळ्या क्रिया तो करतो त्या तोच स्वतः होतो. जरा ज्ञानेश्वरांनी खूप वरच्या पातळीवर जाऊन विवरणाला हात घातलेला आहे. हे असो विश्व पाही, जयासी आपण पे वाचूनी नाही, आता कवण ते कर्म काही बाधित याते. किंबहुना हे अखिल विश्वच त्याला आत्मस्वरूप होते, मग अशाला कोणतं कर्म कशी बाधा करणार. हा मत्सरू जेथ उपजे, ते तुले नुरेची जया तुझे, तो निर्मत्सरू काही म्हणिजे बोलबंदी. ज्याच्या योगाने मत्सर उत्पन्न होतो, ते दुजेपणच ज्या पुरुषाला उरलं नाही, तो निर्मत्सर असतो म्हणून सांगणेच नको, हे स्वयंसिद्धच आहे. आपला आणि परका असा भावच नाहीये, तर मग स्पर्धा कोणाशी करणार, ईर्षा कोणाची वाटणार. सगळे माझेच आहेत, मीच सगळं आहे. ऍक्च्युअली सगळे माझेच आहेत म्हणण्यापेक्षा मीच सगळं आहे, तर आता मला काही स्पर्धेला काही द्वंद्व उरलंच नाही ना, प्रतिद्वंद्वीच उरला नाही. म्हणून सर्वांपरी मुक्तू,
तो सकर्मची कर्म सकर्मोची कर्म रहितू सगुण परी गुणातीतू एथ भ्रांती नाही. म्हणून असा पुरुष सर्व परींनी मुक्तच असतो. तो कर्म करून अकर्मा राहतो. तो दिसण्यात गुणयुक्त पण वास्तविक निर्गुणच ठरतो, यात संदेह नाही. इथे ज्ञानेश्वर महाराजांनी नेहमीपेक्षा म्हणजे आतापर्यंत आपण ज्या पातळीवर चर्चा केली त्याच्यापेक्षा थोड्या उंचीवरचं विवरण केलेलं आहे. ते म्हणतात की आत्मचैतन्ययुक्त अंतःकरण असणाऱ्या योग्याला स्वतःपासून विश्व वेगळं आहे असा भावच नसतो. त्याला कर्माची स्वतंत्र जाणीव नसते, तसंच कर्माच्या फळाचीही स्वतंत्र जाणीव नसते. आणि अशा पद्धतीने तो विश्वाशी तद्रूप किंवा एकरूप होऊन गेल्यामुळे मी आणि कर्म, मी आणि विश्व असं दोन त्याच्यासाठी उरतच नाही. मग कोणी परावाच नाही तर दुरावा कसा असेल. त्यामुळे कर्म आणि त्यातून प्रतीत होणारं विश्व आणि तो स्वतः यांच्यातला वेगळेपणा त्याच्यासाठी संपलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा एक खास चिदविलास वाद म्हणून ते ज्ञानेश्वरीमध्ये पुढे विशद करतात. तर त्याचीही एक छोटीशी झलक आहे या श्लोकाच्या ओव्यांमध्ये. काय येतो चिदविलासवाद की विश्वरूपाने विश्वेश्वरच प्रकट झालेला आहे आणि जे दिसतंय किंवा जे भासतंय तो सगळा चैतन्याचाच विलास आहे. यालाच चिदविलास असं म्हणतात. ही खास ज्ञानेश्वरांची भाषा आहे. म्हणजे हा शब्द आपल्याला इतर कुठल्या वेदांताच्या साहित्यात सापडणार नाही. तसे गीतेचे काही खास शब्द आहेत, तसे ज्ञानेश्वरीतले काही खास शब्द आहेत. त्याच्यातला हा चिदविलास हा ज्ञानेश्वरांचा एक वेगळा कन्सेप्ट किंवा त्या एखाद्या त्याच कन्सेप्टला वेगळं नाव असं म्हणून. तर त्या चैतन्याशी जो पूर्णपणे युक्त झाला त्याला त्या चैतन्य तत्वाचा स्वतःमध्येच त्याची अनुभूती आलेली असल्यामुळे त्याच्यात आणि विश्वात्म्याशी तो भेद करू शकत नाही किंवा त्याच्यासाठी राहत नाही. आणि विश्वात्मा ज्या विश्वरूपाने अभिव्यक्त झालेला आहे, एक्सप्रेस झालेला आहे, मॅनिफेस्ट झालेला आहे, त्याच्याशी सुद्धा तो भेद राहत नाही. म्हणजे ना विश्वात्म्याबरोबर भेद राहतो ना विश्वाबरोबर भेद राहतो थोडक्यात. तर असं हे ज्ञानेश्वरीचं आपण इथे संपवूयात आणि आता पुढच्या श्लोकाकडे जाऊयात. श्लोक 23 ना. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. ज्ञानात वैसली वृत्ती संग सोडून मोकळा यज्ञार्थ करीतो कर्म जाय सर्व जिरुनिते. तर पदच्छेद आणि अन्वय अर्थ आधी बघूया. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञाय आचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. संधी फारसे नाहीच आहेत, फक्त दुसऱ्या ओळीतल्या पहिल्या शब्दामध्ये अन्वय बघूयात. गतसंगस्य म्हणजे ज्याच्या अंतःकरणातून आसक्ती निघून गेली आहे. मुक्तस्य जो मुक्त झाला आहे. ज्ञानावस्थित चेतसः ज्ञानामध्ये ज्याचं चित्त स्थित झालेलं आहे. यज्ञाय कर्म आचरतः जो यज्ञ संपादनासाठी कर्म करत आहे. अशाचे आता हे सगळे गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः आणि यज्ञाय कर्म आचरतः ही सगळी षष्ठीची रूप आहेत. अशा माणसाच्या बाबतीत किंवा अशा माणसाचं काय समग्रम कर्म प्रविलीयते. गतसंगस्य अंतःकरणातून ज्याच्या आसक्ती निर्माण झालेली आहे अशाच. मुक्तस्य जो मुक्त झाला आहे त्याचं. ज्ञानावस्थित चेतसः ज्ञानामध्ये ज्याचं चित्त स्थिर झालेलं आहे अशाच. यज्ञाय आचरतः यज्ञाय कर्म आचरतः यज्ञासाठी कर्म करणाऱ्याचं कर्म कसं समग्रम कर्म सर्व कर्म प्रविलीयते संपूर्णपणे विलयाला जाते. आता आपण बघूया. तर आतापर्यंत कर्म अकर्म आणि विकर्म ह्या तीनही कर्माच्या तत्वांना जाणलेला महात्मा कसा असतो आणि हे जाणल्यामुळे किंवा हे ज्ञानातून त्याचं कर्म होत असल्यामुळे त्या कर्माचं अकर्म कसं होतं ही सांगणारी श्लोकमालिका 18व्या पासून ते ह्या 23वा हा सगळ्यात शेवटचा उपसंहाराचा श्लोक आहे. पण तरीही उपसंहाराचा श्लोक जरी असला तरी फक्त विषयाचा सारांश इतकंच त्याचं मर्यादित स्वरूप नाहीये.
तर त्या श्लोकाला स्वतःचं असं एक व्यक्तिमत्व आहे किंवा स्वतःचं असं एक महत्व आहे. काय महत्व आहे? तर संपूर्ण गीतेमध्ये सर्व कर्म विलीन होण्याविषयी फक्त याच श्लोकात सांगितलेलं आहे. म्हणून स्वामी रामसुखदासांचं असं म्हणणं आहे की कर्मयोगाचा हा सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे. त्यांनी असा प्रत्येक दिलाय. ज्ञानयोगाचा हा श्लोक महत्वाचा, भक्तियोगाचा हा श्लोक, तसा हा कर्मयोगाचा आहे. आपण जेव्हा ज्ञानयोगाचं किंवा भक्तियोगात येऊ तेव्हा आपण ते श्लोक बघूया. तर म्हणून या श्लोकाचं हे खासियत किंवा वैशिष्ट्य. आता इथे समग्र हे जे पद आलंय त्याच्यामध्ये सम आणि अग्र असे दोन पद आहेत. त्यातलं अग्र या पदाचा अर्थ कर्मफळ असं करावा असं शंकराचार्य सुचवतात. आणि त्याच्यामुळे समग्र कर्म म्हणजे फलासहित कर्म असा त्याचा अर्थ होतो. आणि तात्पर्य त्याचं असं होतं की अशा पुरुषाची म्हणजे अशा ज्ञानी कर्मयोग्याची कर्म ही त्याच्या फळासहित नष्ट होतात. समग्रम कर्म प्रविलीयते. आता आपण एक 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 जे विशेषण आहे गतसंगस्य पासून सुरुवात करू. गतसंगस्य म्हणजे ज्याचा संग निघून गेलेला आहे. तर संग म्हणजे काय? डॉक्टर शंकर अभ्यंकर संघाचे दोन प्रकार सांगतात. दोन प्रकारचे संघ असे, एक बाह्य संघ आणि एक अंतःसंघ. बाह्य संघ हा स्थावर किंवा जंगम मालमत्तेविषयी असतो. आता कोणतीही सुख प्राप्त करून घ्यायची तर माणसाला पुत्र, स्त्री, मित्र, आप्तेष्ट किंवा सेवक असे चेतन साधन लागतात. त्याचबरोबर घर, गाडी, दागदागिने, काही मौल्यवान वस्तू, शेत अशी अचेतन साधनं सुद्धा लागतात. ती साधनं असल्याशिवाय तो सुख प्राप्त करू शकत नाही. आणि ही साधनं मिळवण्यासाठी त्याला भरपूर कष्ट सुद्धा घ्यावे लागतात. पण प्रारंभी त्याला हे सगळं मिळवताना खूप सुख वाटत असतं. मी हे मिळवलं बघा, मी कशी गाडी घेतली, कधी छोटी गाडी होती, मी मोठी गाडी घेतली, मी लहान फ्लॅट मधून बंगल्यात राहायला गेलो. त्या सगळ्याचा आनंद असतो, त्याच्यापासून सुख मिळतं असं वाटत असतं. पण काही दिवसांनंतर ते जे मिळवतो ते टिकवून ठेवणं आणि आणखीन ते वाढवणं, त्याचं रक्षण करणं, त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि हे आहे ते आपल्या हातातनं जाणार तर नाही ना अशी भीती, रक्षण करण्यामधल्या अडचणी आणि सांभाळण्यामधली भीती, त्या दोन्हीमुळे परिणामी ते सगळ्या गोष्टी त्याला हळूहळू दुःखप्रद व्हायला लागतात. मोठी मोठी घरं बांधतो आणि मग त्याचे मोठे मोठे मेंटेनन्सच्या गोष्टी निघत राहतात. आणि मग सारखी आज कोण प्लंबरला बोलव, मग उद्या सुताराला बोलव, मग उद्या माळ्याला बोलव, सतत चालू सतत. मग चिडचिड व्हायला लागते. अरे लहान घरात होतं तरी वेगळ्या अडचणी होत्या, तेव्हा जागा कमी पडत होती. आता या घरात वेगळ्या अडचणी आहेत. अडचणी असणारच आहेत. त्यामुळे ज्याच्यातून सुख मिळेल असं वाटतं त्याच्यातलं सुख फार थोडा काळ टिकतं आणि नंतर आपण त्याच्याशी झगडतोय असं फिलिंग आपल्याला बऱ्याच वेळेला येतं. त्याचं हे उदाहरण आहे. आता अंतःसंग. हा कुठल्याचा असतो? अंतःकरण चतुष्टयाचा हा संघ असतो, ज्याच्यामधून षड्रिपू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांचा जन्म या अंतःसंघातून होतो. आणि मन, बुद्धी आणि अहंकार सुखावण्यासाठी आपण या अंतःसंघाचा उपयोग करून घेत असतो. म्हणजे आपल्याला मान मिळावा, आपल्याला पुरस्कार मिळावा, आपली कीर्ती वाढावी, लोकांनी आपल्याला म्हणजे मान्यता द्यावी, म्हणून माणसं अंतःसंघाच्या साहाय्याने धडपडतात. पण ह्याच्यामध्ये सुद्धा शेवटी परिणाम हा दुःखदायी होतो. कारण एखाद्या गोष्टीच्या तुम्ही मागे लागलात की तुमचं दुःख सुरू होतं. ती जेव्हा सहज तुमच्याकडे येते आणि तुम्ही ती सहज स्वीकारून अलिप्तपणे बाजूला ठेवता तेव्हा तुमची शांती टिकून राहते. पण ती हवी 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 म्हणून तुम्ही जेव्हा त्या गोष्टीच्या मागे लागता तेव्हा त्या गोष्टी दुःखप्रद व्हायला सुरुवात होतात. यश मिळवू नये का? जरूर मिळवावं, त्याच्यासाठी कष्ट करावेत, पण त्या यशासाठी वेडपिसं होऊ नये की त्याच्याखेरीज बाकी मला काहीच महत्वाचं नाही. म्हणजे माझी हेल्थ सुद्धा महत्वाची नाही किंवा मला नातेसंबंध महत्वाचं नाही, पण मला पैसा मिळवायचा आणि तो इतक्या वेळातच मिळवायचा आहे, तर मग कुठेतरी चुकतंय. मग तो अंतःसंग, त्या फलाशी आसक्त तुम्ही जिथे झालेला आहात, ही आसक्ती तुम्हाला तुमचे संबंध बिघडवते, तुमची तब्येत बिघडवते, तुम्हाला झेपत नाही तेवढं तुम्ही अंगावर ओढवून घेत उगाच वणवण करत बसता. तर त्यामुळे ज्याला निष्काम कर्मयोग आचरण करायचं आहे त्यांनी हे अंतःसंग आणि बाह्यसंग हे दोन्ही संघ टाकले पाहिजे, असं डॉक्टर शंकर अभ्यंकरांचं या गतसंगस्य याच्याबद्दल प्रतिपादन आहे. आता रामसुखदास काय म्हणतात ते बघू.
रामसुखदास म्हणतात की वास्तविक मनुष्य हा असंगच आहे. कसा? स्वरूपाने. स्वरूपाचं जर त्याला भान असेल तर तो असंगच आहे. पण ते भान नसल्यामुळे मुळात असंग असूनही तो शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ, परिस्थिती, व्यक्ती अशा वेगवेगळ्या गोष्टींशी संबंध मानतो आणि सुखाच्या इच्छेने त्यांच्याशी बांधला जातो. माझ्या मनाप्रमाणे व्हावं, अर्थात मला जे आवडतंय किंवा मला जे हवंय ते व्हावं आणि मला जे आवडत नाहीये, मला जे नकोय ते होऊ नये, असा जोपर्यंत आपल्या मनाचा एक सेटिंग असतं, अशी भावना आपल्या मनामध्ये जोपर्यंत जास्त जास्त राहते, तोपर्यंत अशा हा संघ जो असतो तो वाढतच जातो. खरं म्हणजे जे होणारं असतं ते होणारच असतं आणि जे होणारं नसतं ते होणार नसतं. जे होणार आहे त्याची तुम्ही इच्छा करा किंवा करू नका ते होणारच आहे. आणि जे होणार नाहीये ते इच्छा करा किंवा करू नका ते होणार नाहीच आहे. मग आपल्याला जसं मागच्या श्लोकात सांगितलं होतं की जे होणार आहे ते होऊ द्यावं आणि त्याच्यामध्ये शांत संतुष्ट राहावं. यदृच्छा लाभ संतुष्ट. पण हे आपल्या पचनी पडत नाही, आपल्याला त्याचं भान राहत नाही. म्हणून मनुष्य आपल्या इच्छांच्या मागे मागे धावत धावत आपोआपच दुःखाच्या जाळ्यात सापडतो. आता माधवानंदांनी हे सगळे जे वरवरचे संघ आपण बघितले, बाह्य संघ, अंतःसंघ, तर त्याच्या मुळापर्यंत जाणारं फार सुंदर विश्लेषण केलंय. ते बघण्यासारखे. या सगळ्यांच्या मुळाशी काय? हे संघ वरवर आहेत, हे परिणाम आहेत, त्याच्या मुळाशी एक काहीतरी एक कारण आहे. ते आपण आता ते कसं सांगतात ते थोडं सांगायचा मी प्रयत्न करते. चैतन्य हे सर्वत्र आणि सतत विद्यमान आहे. अर्थातच ते शरीरातही आहे. आपण त्याला शरीरातलं आत्मचैतन्य असं पण म्हणतो सोयीसाठी. तर ह्या चैतन्याच्या सान्निध्यामुळे चेतना ही कार्यशक्ती आणि अस्तित्वाची जाणीव ही ज्ञानशक्ती, या दोन शक्तींच्या आधारे शरीर आणि अंतःकरण ह्यांचं कार्य चाललेलं असतं. आता अंतःकरणामध्ये चैतन्याचा जो आविर्भाव असतो त्याला म्हणतात चिदाभास. आपण मागे एकदा कुठल्या तरी श्लोकाच्या विवरणामध्ये या चिदाभास हा शब्द ऐकलेला आहे. म्हणजे पाण्यात जसं सूर्याचं प्रतिबिंब पडावं तसं अंतःकरणामध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब त्यालाच चिदाभास असं म्हणतात. आणि त्या चिदाभासामुळे काय होतं तर मी आहे असं एक अस्तित्वाचं स्फुरण निर्माण होतं. बुद्धी काय करते? बुद्धी त्या अस्तित्वाचं स्फुरण आणि शरीर यांना एकत्रितपणे जाणते आणि ती असं समजते की मी शरीर आहे. जेव्हा बुद्धी हे समजायला लागते की मी शरीर आहे, बुद्धीचा हा पैलू येण्याच्या आधी फक्त मी आहे एवढंच होतं. आणि आता बुद्धीने त्या दोघांची सांगड घातल्यामुळे, म्हणजे मी आहेचं स्फुरण आणि शरीर यांची सांगड घातल्यामुळे काय झालं? आता मी शरीर आहे असा गैरसमज निर्माण झाला, ज्याच्यामुळे आतापर्यंत फक्त चैतन्याशी संबंधित असलेला जो जीव होता तो आता देहाशी संबंधित झाला. आणि ह्याला म्हणतात देहाचा संग होणं. आणि तो हा मूळ संग आहे. जोपर्यंत जेव्हा आपल्याला वाटायला की मी देह आहे, देह म्हणजे आता स्थूल देह, सूक्ष्म देह दोन्ही. देह म्हटलं की शरीर, मन, बुद्धी हे तिघांची आपला संघ आहे असं समजायचं, वेगळं सांगितलं नाही तरी. तर हा जेव्हा मूळ संघ निर्माण होतो त्याचं कारण स्वतःच्या चैतन्य स्वरूपाचं आपल्याला असलेलं अज्ञान, ज्याला टेक्निकल भाषेमध्ये काय म्हणतात? अविद्या. अविद्या म्हणतात. तर चैतन्य स्वरूपी स्व हा देहसंबंधी करणारी जी बुद्धी असते त्या बुद्धीला म्हणतात देहबुद्धी. आणि ती देहबुद्धी एकदा आपली पक्की झाली की मग त्याच्यातून पुढे आपला देह कायम टिकावा, त्यात तो देह सर्वतोपरी सुखी असावा, त्याच्या उपभोगासाठी निरनिराळी सुख त्याला सतत मिळावी, असा इच्छांचा संघ निर्माण होतो. पहिली देहसंघ, देहसंघातून देहबुद्धी, देहबुद्धीमुळे देहसंघ, त्याच्यातून पुढे इच्छांचा संघ निर्माण होतो. आणि मग देहाच्या संबंधित जे काही आहे ते माझं आणि बाकीचं आहे ते माझ्यापासून वेगळं, असा देह आणि बाकीचा सगळा संसार किंवा विश्व यांच्या बाबतीत एक आपपर भाव किंवा मीतूपणा किंवा वेगळेपणा, भेदभावना ही निर्माण होते. आता हे सगळं नैसर्गिकच आहे, त्यातलं कुठली गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. आता आपल्याला याचा विचार करून हे आपण समजून का घेतोय की आपल्याला त्याचा एक भान ठेवायला हळूहळू शिकायचंय.
की मी म्हणजे देह नाही. पण हे जी अविद्या आहे ही म्हणतात ही अनादी आहे. नेमकं कुणाला पहिलं असं वाटलं किंवा कुठून अज्ञान निर्माण झालं असं नाही सांगता येणार. तर आणि सगळं प्रापंचिक जीवन हे या नैसर्गिक ज्या काही देहबुद्धी आणि त्याच्यातून निर्माण होणारे इच्छांचे संग, आपपरभाव त्याच्यावरतीच सगळं चालतं. आणि मग काय होतं पुढे, तर देहाच्या नैसर्गिक आवश्यकता पूर्ण झाल्या की सुख प्राप्त होताना दिसतं. आणि ते कशामुळे होतं, तर इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगामधून अनुकूल संवेदना निर्माण झाली की सुख होतं. हे बुद्धी जाणते. हे सगळं जाणणं जे प्रकरण आहे ना ते बुद्धीकडे. सगळ्या मागण्या आहेत त्या मनाच्या आहेत आणि त्या पुरवण्याकरता धडपड करणं हे सगळं बुद्धीचं काम. तिला कळतं की असं असं झालं की सुख मिळतं बरं का. मग त्याच्याबरोबरच अधिकाधिक सुख मिळावं अशी इच्छा मन करायला लागतं. आणि मग ते कसं साधेल, अधिकाधिक सुख मिळवण्याचे कुठले कुठले उपाय असतील, काय केलं असतं ते मिळेल, ह्याचा विचार बुद्धी करायला लागते. ते ती ठरवते, काहीतरी कन्क्लुजन करते की आता अमुक अमुक केलं की मनाला सुख मिळेल. आणि मग त्याप्रमाणे ती इंद्रियांना आदेश देते आणि ते कर्म करून घेते. आता हे मिळून जे सगळं झालं, ही प्रक्रिया, त्याला म्हणायचं उपभोग प्रवृत्ती. आणि मग त्या उपभोग प्रवृत्तीचा अंतःकरणाला संग निर्माण होतो. उपभोग प्रवृत्ती इतकीच दुसरी महत्वाच्या प्रवृत्ती ज्याचा संग आपल्या अंतःकरणाला होतो ती म्हणजे मान्यता प्रवृत्ती. इतरांकडून मान्यता किंवा मोठेपणा मिळणं, गौरव झाला की जे मनाला आपल्याला सुख होतं, हुरूप येतो, कुणी आपल्याला शाबासकी दिली, कुणी कौतुक केलं, अप्रिशिएट केलं आपल्याला, तर आपल्याला जे आतून अगदी मोहरल्यासारखं होतं, ती मान्यता प्रवृत्ती. आणि त्याचाही संग होतो. आणि मला सतत एक अप्रिसिएशनची एक आस लागते की काही केलं तरी कुणीतरी म्हणणं, म्हणजे की साधी साडी जरी आपण घेतली किंवा ड्रेस घेतला तरी जोपर्यंत कुणी त्याला छान म्हणत नाही तोपर्यंत आपल्याला खरा आनंद मिळत नाही. मी छान ड्रेस घेतला, मला आवडला म्हणून मी घरात घालून बसले, झालं. नाही आनंद होत आपल्याला. मग तो आपण एखाद्या बिशीला घालू, एखाद्या बर्थडे पार्टीला घालू, मग कोणीतरी म्हणजे अगो वा किती छान आहे ग, कुठून घेतलास, हे झालं की मग आपल्याला खरा आनंद होतो तो ड्रेस घेतल्याचा. त्या ती खरेदी तेव्हा वसूल होते. ही जी आहे ती मान्यता प्रवृत्ती. आणि आता उपभोग प्रवृत्ती आणि मान्यता प्रवृत्ती ह्यांचं सगळं जंजाळ सुरू होतं. पण हे सगळं होत असताना मानवी अंतःकरण कायमच सुखी होतं का? ते कधी कधी दुःखीही होतं. कारण प्रत्येक वेळ काही सुखाची केलेली कामं नाही पूर्ण होणार नसते, त्याच्यामध्ये अडचणी येणार असतात. आणि मग इथे बुद्धीचा एक वेगळा रोल सुरू होतो. आतापर्यंत बुद्धी काय करत होती, इच्छा पुरवण्यासाठी मार्ग काढत होती आणि त्या मार्गाप्रमाणे विचार करून उपाय शोधून कर्मेंद्रियांना ज्ञानेंद्रियांना कामाला लावून ते सगळं करून घेत होती. आता तिला कळलं की हे केलं तरी काही होत नाहीये. मग बुद्धीचा गुणधर्म जाणण्याचा असल्यामुळे ती त्या दुःखप्राप्तीचं कारण शोधून तेही दूर करण्याच्या प्रयत्नाला लागते. आणि ते करताना तिला एक वेगळीच गोष्ट जाणवते बुद्धीला. काय? की जाणण्याचा आनंद हा शरीर पातळीवरच्या सुखोपभोगाच्या आनंदापेक्षा जास्त उच्च पातळीवरचा आहे. हे तिला जेव्हा जाणवतं तेव्हा मग ती बुद्धी हळूहळू कुठल्याही गोष्टी मागच्या तत्वाचा वेध घ्यायचा प्रयत्न करायला लागते. आणि मग अशी जेव्हा तत्ववेधी बुद्धी व्हायला लागते तेव्हा जर त्या बुद्धीला योग्य दिशा सापडली, योग्य गुरु मिळाला, योग्य मार्गदर्शन जर मिळालं, तर ती बुद्धी मग प्रयत्नपूर्वक स्वचा म्हणजे स्वरूपाचा म्हणजे आत्मचैतन्याचा सुद्धा वेध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. आणि मग जेव्हा हा प्रामाणिक प्रयत्न सुरू होतो तेव्हा ते प्रयत्न करता करता तिच्या लक्षात येतं की या उपभोग प्रवृत्ती, या मान्यता प्रवृत्ती आणि त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या राग, लोभ वगैरे ज्या गोष्टी आहेत, या विकारात्मक प्रवृत्ती, ह्या ती जाणायला लागते की हे असं असं झालं म्हणून हे दुःख झालं, असं ती पिन पॉइंट करायला शिकते. आणि मग विवेक, साधना आणि कर्मयोगाच्या योग्य भूमिकेतून जर सत्कर्म करत राहिलं तर ती सत्वशक्ती वाढून त्या बुद्धीला बल देते. आणि मग त्या पिन पॉइंटेड जे ह्याचा हा हिंडरन्स आहे आपल्या सुखामध्ये हे कळल्यानंतर त्या वृत्ती हळूहळू हळू कमी व्हायला लागतात. आणि मग चित्त चैतन्याशी अधिक अधिक जोडलं जायला लागतं. त्याच्यातून एक योग भूमिका तयार व्हायला लागते, संग सोडायचा सराव व्हायला लागतो. आणि मग जसजशी ही आत्मचैतन्याची जी अनुभूती आहे ती जसं जशी दृढ 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 अधिक घट्ट होत जाते तस तसं ते अंतःकरण
नॅचरलीच एका सत्संगात राहायला लागतं आणि त्यामुळे इतर संघ सोडून द्यायला लागतं. त्यामुळे आपल्या चैतन्याच्या आंतरिक अनुभूतीमुळे एक अशी स्थिती येते की ज्या वेळेला सगळे संघ अशा आत्मयोगी व्यक्तीच्या अंतःकरणाला स्वतःच सोडून देतात आणि मग तो या श्लोकात सांगितलाय तसा होतो. कसा? गतसंग, म्हणजे ज्याचे सर्व संघ गत झालेले आहेत, म्हणजे निघून गेलेले आहेत असा. हे सगळी ध्यान प्रक्रियेमध्ये आपल्याला असंच सांगतात बघा, की ज्ञान प्रक्रियेमध्ये आपण सुरुवातीला बसलो नंतर खूप वेगळे वेगळे विचार येत असतात. तर अद्वैतानंदांनी ध्यान शिकवताना फार छान सांगितलं होतं, त्याचा उपयोग झाला म्हणून सांगते. तुम्ही तर ध्यान शिकवणाऱ्याच आहात त्यामुळे प्रश्न नाही. की समजा आपल्याकडे कोणी आलं, भेटायला आलं आणि आपण जर त्यांचा आदर सत्कार केला, या बसा, पाणी घ्या, हे घ्या, चहा करते, शिरा करते, अमुक करते, तर ते ठाण मांडून बसतात. 5 मिनिटं भेटलेली व्यक्ती आपण जर बोलत बसलो तर तासभर सुद्धा बसते. पण समजा आपल्याला नसेल त्यांना एंटरटेन करायचं, कटवायचं असेल, तर आपण काही फार त्यांचा आदर सत्कार करायला जात नाही. तसं तुम्हाला जे विचार नको आहेत त्या विचारांचा आदर सत्कार करू नका. तुम्ही फक्त तटस्थ राहा. तर तुम्ही काही बोलला नाही तर समोरची व्यक्ती किती वेळ बोलेल, बोलेल बोलेल आणि कळेल की हिचा काय आज मूड दिसत नाही, जाऊ दे आपण जावं, असं म्हणून ती मैत्रीण निघून जाईल. तसंच आपण जर त्या विचारांकडे दुर्लक्ष केलं जाणीवपूर्वक आणि नाही त्यांना एंटरटेन केलं, म्हणजे त्या एका विचाराच्या धाग्याला बघून अनेक आपण जे फुलारे फुलवतो ते न फुलवता फक्त तटस्थपणे बघितलं तर आपोआपच ते सोडून जातात. मग हळूहळू विचार कमी होतात. तसं हे चाललंय की ह्या सगळ्या संघांच्याकडे आपण अलिप्तपणे पाहायला सराव केला आणि म्हणून ते योग प्रक्रिया किंवा योग भूमिका हा शब्द माधवानंद खूप वापरतात. कारण योगाचं जोपर्यंत तुम्ही सहाय्य घेत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची जाणीवच होत नाही. आपल्याला आपल्या मनात एवढ्या प्रवृत्ती निर्माण होत आहेत की आपल्याला कधी कळेल? आपण शांत बसून त्यांच्याकडे बघायचा प्रयत्न केला तर. नाहीतर आली प्रवृत्ती त्याच्यावरच विचार केला, हाताने काम करते पण वेगळ्याच विचारात गुंतलीये, मग ते काम चुकलंय किंवा असं आपलं बरेच वेळेला होत असतं की करत असते एक आणि चाललेलं असतं मनात वेगळं आणि हे सगळं आपल्या नकळत चाललेलं असतं. भान नसतं आपल्याला की आपण आता कशाच कुठल्या विचारात गुरफटतोय. आणि खरं म्हणजे आपण आता त्या कामाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ज्या काही अनाठाई विचार चालले त्याच्याकडे नाही. तर हे योगाने साधतं. म्हणून गतसंग होण्यासाठी सुद्धा ध्यान प्रक्रियेचा आधार घ्यावा असं त्यांनी याच्यामध्ये जाता जाता सुचवलंय. आता पुढचा गतसंगस्य नंतर मुक्तस्य. मुक्तस्य म्हणजे जो मुक्त झाला आहे अशा ज्ञानीच्या. कशापासून मुक्त व्हायचं त्यांनी? बंधनांपासून. आणि कुठल्या बंधनांपासून? तर आपल्या जीवनावर किंवा व्यक्तित्वावर जी बंधनं निर्माण झालेली असतात ती दुसऱ्या कोणी केलेली नसतात, ती आपणच आपल्या नकळत केलेली असतात. कारण जे आपल्या स्वरूपापासून संपूर्णपणे वेगळं आहे त्या क्रिया आणि पदार्थांशी आपला संबंध नसताना सुद्धा कामना, ममता आणि आसक्ती यांच्यामुळे आपण त्यांच्याशी संबंध मानला की मनुष्य बंधनात सापडला आणि तो त्यांच्यावर अवलंबून राहायला लागतो, मग पराधीन होतो. तर अविद्येमुळे म्हणजे स्वरूपाच्या अज्ञानामुळे जीव भ्रमात पडलेला असतो आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की बाह्य वस्तूंच्या मिळण्याने किंवा न मिळण्यानेच तो सुखी किंवा दुःखी होणार आहे. त्याचं सुख हे बाह्य वस्तूंवर अवलंबून आहे असा तो स्वतःचा गैरसमज करून घेतो आणि मग त्यामुळे तो या वस्तूंशी आसक्तीची भावना त्याची आपोआप वाढीला लागते आणि मग शरीर म्हणून हा जीव हा वेगवेगळ्या बाह्य वस्तूंच्या आसक्तीत पडतो. मन म्हणून आपल्या भावजगताचा गुलाम होतो आणि बुद्धी म्हणून तो आपल्याच विचारांच्या कचाट्यात सापडतो किंवा विचारांनी तो बद्ध होतो. हे कळण्यासाठी चिन्मयानंद एक उदाहरण देतात की एक खोली आहे आणि त्या खोलीमध्ये खूप सारं फर्निचर आहे आणि त्या खोलीत बसलेल्या त्या माणसानी त्याला ते फर्निचर खूप आवडलं म्हणून एक दोर घेतला आणि आपल्याच मोकळ्या हाताने टेबलाला स्वतःला बांधून घेतलं, खुर्चीला बांधून घेतलं, फॅनला बांधून घेतलं. काही वेळात त्याला लक्षात आलं की अरे आता आपल्याला हालचालच करता येत नाहीये, आपण ह्या सगळ्या फर्निचर खोलीतल्या फर्निचरला स्वतःला बांधून घेतलंय, आता ह्याच्यात चूक कुणाची आहे? फर्निचर म्हणलं होतं का मला बांधून घे म्हणून? का ते बांधायला आलं होतं? ते येऊ शकतं का? ते बांधू शकतं का? मुळात फर्निचर जड आहे, मनुष्य चेतन आहे, तर जड हे चेतनाला कसं काय बांधू शकेल?
त्यांनीच स्वखुशीने स्वतःला त्या वस्तूंची बांधून घेतलं आणि त्यामुळे त्याला आता बंदिस्तपणा वाटतो. तसंच जगातल्या बाह्य वस्तूंशी किंवा मनातल्या भावनांशी किंवा बुद्धीतल्या विचारांशी आपण स्वतःला बांधून घेतो. हे ह्या त्या तिघांना म्हणजे भाव, भावना, विचार किंवा वस्तू ह्यांना काहीच ताकद नाहीये की तुमच्यामधलं जे आत्मचैतन्य आहे त्याला ते बांधून घालू शकतील. त्यांची ताकदच नाहीये, त्यांच्यात कुवतच नाहीये. पण तुम्ही त्यांना मुभा दिलीये. कशामुळे? आसक्तीच्या पाशामुळे. तुम्ही त्याच्याविषयी आसक्त झालाय आणि त्या आसक्तीच्या पाशामुळे मूर्ख अहंकाराने तुम्ही स्वतःला त्याला बांधून घेतलंय. मग आता ह्या बंधनातून जर मोकळं व्हायचं असेल तर त्या माणसाला काय करायला पाहिजे? तर प्रथम तूच बांधलायस ना, मग तूच सोडव आता स्वतःला. तसं जीवभाव जेव्हा आपल्या आसक्ती कमी करेल, सर्व वस्तूंमधली आसक्तीचे दोर जेव्हा तो तोडेल, तेव्हाच तो पूर्णपणे मुक्त होतो. अशा प्रकारच्या सगळ्याच आसक्ती, ममत्व आणि अहंकाराच्या वृत्ती ह्यांचा जो अंतःकरणाला होणारा संग असतो त्याला दृढ संबंध म्हणतात. तो ज्या वृत्तीने निर्माण होतो त्या वृत्ती हळूहळू कमी झाल्या किंवा उठेनाशा झाल्या अंतःकरणामध्ये की मग ते अंतःकरण हे मोकळं होतं. आणि कामना आणि अहंकार ह्याच्यामुळे त्याला जी बद्धता आलेली असते, कामनांचंच पुढे कामनेचं तीव्र स्वरूप म्हणजे आसक्ती. आणि मुळात कामना का निर्माण होते? अहंकारामुळे. त्यामुळे कामना आणि अहंकाराची बद्धता एकदा नष्ट झाली की मग त्या व्यक्तीला कर्म करण्यातला खरा आनंद सापडायला लागतो. मुळात तो आनंद स्वरूपच असतो, पण त्याचं सच्चित स्वरूप, सच्चित आनंद स्वरूप जे आहे ते त्याला कर्मयोग करता करता कर्मयोगाच्या योग्य भूमिकेतून तेव्हा तो कर्म करेल. आणि मग कर्मयोगाच्याच अंतर्गत नामसाधना आहे, ध्यान साधना आहे, त्याची जशी जशी तो साधना करायला लागेल तसं तसं ती मुक्तपणाचा थोडा थोडा अनुभव त्या योगी व्यक्तीला येईल. ते आसक्तीचे बंध, कामनांचे बंध हे सैल झालेले त्याला जाणवायला लागतील. त्याचा अनुभव त्याला स्वतःमध्येच घ्यायचा आहे. आणि मग असा त्याचा देह म्हणजे मी या देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत जो प्रवास सुरू होईल नामध्यान साधनेच्या मार्गाने किंवा कर्मयोगाच्या भूमिकेतून जाणीवपूर्वक कर्म करणं, ह्याच्यामधून त्याचा हा प्रवास जो सुरू होईल त्या प्रवासात त्याच्या हे सगळे बंध हळूहळू शिथिल व्हायला लागतील आणि गळून पडतील. आणि देह म्हणजे मी हे समीकरण एकदा त्याच्या मनातनं पुसलं गेलं म्हणजे मग चैतन्य स्वरूप मी असं त्याचं म्हणजे मी आहे असं त्याचं मी देह आहे पासून मी आहे पर्यंत त्याचा प्रवास व्हायला लागेल. उलटा प्रवास आहे. आधी मुळात मी आहे एवढंच होतं, जन्मला जन्मल्या मी आहे एवढंच होतं. मग पुढे पुढे सगळ्या संघ निर्माण होऊन मी देह आहे मधून बाकीचे संघ वगैरे असं झालं. आता हे सगळा उलटा प्रवास आपल्याला करायचा. म्हणून दासबोधात समर्थ म्हणतात, मीपणापासून सुटला तोची एक मुक्त झाला, मुका अथवा बोलला तरी तो मुक्त. बद्धपणा हा अंतःकरणाने स्वतःच धरलेला असतो आणि अनेक कामांनी आपण वेढलेलो आहोत, संसारांनी आपण ग्रासलेलो आहोत, बांधले गेलेलो आहोत. हे माणूस आपल्याच मनाने ठरवतो. मग त्याला कशालाच वेळ उरत नाही. सध्या आपल्याकडे सगळ्यांचा हा परवलीचा शब्द आहे, नाही बाई अजिबात वेळ नाही, नाही बाई अजिबात वेळ नाही. तर हे एक मी बी.के. शिवानींचा एक हे डिस्कोर्स ऐकला होता. त्याच्यामुळे त्यांनी याच्यावर खूप जोर दिला होता की वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही असं तुम्ही स्वतःचं प्रोग्रॅमिंग करताय ते पहिलं बंद करा. ते निगेटिव्ह प्रोग्रॅमिंग आहे. भले तुम्हाला कुठेही वेळ सापडत असेल तरी म्हणा की हो जमेल, मी करेन. तर हळूहळू तुम्हाला त्या गोष्टींसाठी वेळ होईल. मी सुरुवातच जर नकार घंटेपासून केली तर मग पुढे अवघड आहे. आणि तुम्ही हे म्हणता मग तुमची मुलं म्हणजे अगदी लहान मुलं सुद्धा त्यामुळे हेच म्हणतात. मोठ्या माणसापासून लहान मुलापर्यंत आणि बिझनेसमॅन पासून गृहिणीपर्यंत सगळ्यांनाच कसा वेळ नसतो कायम. काहीतरी चूक आहे ना याच्यामध्ये. तेव्हा काय चूक आहे आणि कशी चूक आहे हे आपापलं ज्याचं त्यांनी बघायचं. पण मुळामध्ये पहिले तुम्ही त्यांचं म्हणणं की तुम्ही संकल्प बदला आणि भाषा बदला. शक्य आहे का नाही ते नंतर बघू, पण आधी भाषा बदलण्यापासून सुरुवात करा. त्या भाषेचे संस्कार तुमचा संकल्प दृढ करण्यासाठी होते की हो जमेल, जमेल तेव्हा मी करीन, नाही बाई जमणारच नाही हे वाक्य पहिलं बंद करा. कापा ते. जमेल, जमेल तेव्हा नक्की करीन, बघते प्रयत्न करून. अशी सकारात्मक त्याच्यामध्ये सकारात्मक स्टेटमेंट्सचा तुम्ही आधार घ्या. असं ते सांगितलं होतं. ते मला फार आवडलं होतं ते शिवानींचं.
त्यांच्या आणि अतिशय अशा प्रॅक्टिकल टिप्स असतात की ज्या तुम्ही खरंच विचारपूर्वक केल्यात ना तर थोडा थोडा परिणाम तुम्हाला जाणवायला लागतो. तर मनाच्या बंधांचं हे स्वरूप सांगणारा एक तुकाराम महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. तुकाराम महाराजांनी देहूमध्ये एक देऊळ बांधलं. अगदी दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी मोठ्या खटपटीने ते देऊळ उभं केलं की सर्व सामान्य जनांच्या भक्ती साधनेचा तो एक सोय व्हावी म्हणून त्यांनी ते केलं. आणि मग एका माणसाला तिथे भजनासाठी नेमणूक केली की तो रोज येऊन इथे भजन करायचं. सुरुवातीचे काही दिवस तो माणूस आला आणि मग नंतर नंतर तो गायब झाला. म्हणजे लक्षात आलं की हा माणूस दांड्या मारतोय, येत नाहीये. मग एकदा त्याला ते भेट घ्यायला गेले. का रे बाबा, तू भजनाला काही येत नाहीस? त्यावर तो म्हणाला की वेळच नाही हो, संसाराने अगदी पक्क बांधून ठेवलंय. बरं म्हणतात, ते काही बोलत नाही. त्याच्यानंतर 1-2 दिवसात तो माणूस असा चाललेला असतो तेव्हा त्याला जवळच्याच एका झाडाला तुकाराम महाराज असे लटकलेले दिसतात, काहीतरी हिसका हिसकी करतायत असं दिसतात. तो बघतो, म्हणतो काय चाललंय महाराज तुमचं? तर महाराज म्हणतो की अरे सुटायचा खूप प्रयत्न करतोय, त्या झाडाने मला घट्ट बांधून ठेवलंय. म्हणजे अहो, तू झाडाने कुठे बांधलंय? तुम्हीच झाडाला धरून ठेवलंय. तुम्ही हात सोडलात की तुम्ही मोकळेच आहात. मग ते झाडाचा हात सोडून खाली उतरतात आणि म्हणतात, तुम्हाला जसं संसाराने बांधून ठेवलंय ना, तसंच मला झाडाने बांधून ठेवलंय. अगदी असाच प्रसंग, म्हणजे हेच डायलॉग्स, फक्त इथे झाड आहे की माझ्या घराशी. घराचं माझं स्वप्न होतं, अगदी ड्रीम हाऊस, असं पाहिजे तसं पाहिजे, इतकं मोठं पाहिजे, त्याच्यामध्ये अशा सोयी पाहिजेत वगैरे वगैरे. माझे वडील मला सांगून सांगून थकले की एवढं मोठं बांधू नकोस, नंतर त्रास होईल, असं होईल तसं होईल, आपल्याला आपल्या गरजा कमी ठेवाव्यात वगैरे वगैरे. छे छे, मला अमुक हवं तमुक, हे ऐकण्याच्या भूमिकेतच मी नव्हते तेव्हा. सगळं धुडकावून, तुम्हाला काही कळत नाही बाबा, तुम्ही म्हणजे असेच जा, तुम्हाला कशाच रुची नाहीये वगैरे वगैरे. आणि मग ते झालं, मग घर बांधून झालं, मग वर्ष दीड वर्षांनी मग सुरू झाली कटकट, हे मोडलं ते मोडलं, अमुक झालं तमुक झालं. मग ते एकदा राहायला आले होते. मी म्हणले मग काय आता, घराचं स्वप्न पूर्ण झाल्यावर अगदी छान प्रसन्न असशील ना तू 24 तास. तर त्यांना माहिती, त्याच्या पुढेच मी काहीतरी तणतण केली होती. प्रसन्न आहेस का मग तू? नाही हो, मग ते आता असं होतं, या घराची फारच कटकट होते वगैरे. तेव्हा त्यांनी मला हेच सांगितलं होतं, म्हणजे की हे असं झाडानी, स्वतः झाडाने, झाडाला आपणच बांधून घेतो, तू घराला आपणच बांधून घेतलंयस आणि आता त्या घरामधून मला मोकळा वेळच मिळत नाहीये आणि माझा सगळा वेळ याच्यातच जातोय म्हणून तुझ्या तक्रारी करतेस, त्याच्या खोट्या आहेत. तर त्यांनी मला सांगायचा प्रयत्न केला होता. मी तेव्हा वेदांत वाचत होते, त्यामुळे मला ते असं काहीही पटलेलं नव्हतं. पण आता मला त्या सगळ्याची खूप आठवण येते की आपण पुढचा फार म्हणजे आणि मला ते नेहमी एक वाक्य म्हणायचे की अगं मुली, हे सगळं सोड, तू आत्मकल्याणाचा विचार कर. काहीतरी काय हो बाबा, असं मी म्हणायचे त्यांना. तेच कसं बरोबर होतं हे आता, म्हणजे आता बैल गेला आणि झोपा केला, आता सांगायला ते राहिले नाहीत आणि मला पटलंय हेही मी त्यांना सांगू शकत नाही की हो बाबा, तुम्ही सांगत होता ते खूप बरोबर होतं. पण इतका जास्त उशीर होण्याच्या आतच आपण सावध व्हायला पाहिजे की आपण किती कुठली गोष्ट ताणायची आणि खरं सुख कशात आहे हे आपल्याला लवकर जेवढं समजेल तेवढं आपण मुक्त होऊ. त्यामुळे मनाच्या सर्व विकारांच्या बंधांचं स्वरूप हे असंच असतं. आपण आपल्या चित्तानी त्यांना धरलेलं असतं आणि तो जोपर्यंत धरलेलं असतं तोपर्यंत त्याला संग असं म्हणतात आणि एकदा चित्तानी सोडलं की त्याला मुक्त असं म्हणतात. त्यामुळे संग आणि मुक्ती ह्याच्यामध्ये असं एक, त्या 2 पदांमध्ये, गतसंगस्य आणि मुक्तस्य या 2 पदांमध्ये असा संबंध आहे. आधी गतसंग झाल्याशिवाय मुक्त वाटणारच नाहीये, म्हणून ते पद आधी आलेलं आहे श्लोकामध्ये. आधी गतसंगस्य आणि मग मुक्तस्य, म्हणजे मुक्त होणे हा गतसंग होण्याचा परिणाम आहे. पण हे फक्त उपदेशाने किंवा विचारांनी किंवा विवेकानीच फक्त होणारं काम नाही, तर त्याच्यासाठी ज्ञानावस्थेत चित्त स्थिरावण्याची गरज आहे. म्हणून लागलीच पुढचं पद काय येतं, ज्ञानावस्थित चेतस. हा, ज्ञानावस्थेत ज्याचं चित्त स्थिरावलेलं आहे, म्हणजे ज्याच्या बुद्धीत स्वरूपाचं ज्ञान हे सदैव निरंतर अखंडपणे जागृत असतं, त्याला म्हणायचं ज्ञानावस्थित चेतस. आणि स्वरूपच ज्ञान झालं की लागलीच त्याची स्वरूपात स्थिती होते. म्हणजे वास्तविक ती स्थिती ही पूर्वीपासूनच होती. तो त्या स्थितीपासून काही कारणांनी ढळला होता. जेव्हा त्याला आत्माचं भान आलं तेव्हा तो त्या परत स्थितीमध्ये आला. म्हणजे आपण याच्यामध्ये जर बारकाव्याने पाहायला गेलं तर जरी आपण म्हणतो की आत्म्याचं ज्ञान, आत्मज्ञान वगैरे असे जरी शब्द वापरत असलो तरी खरं म्हणजे ज्ञान कोणाचं आणि कशाचं होतं माहितीये?
ते संसाराचंच होतं. ज्ञान हे संसाराचंच होतं, स्वरूपाचं ज्ञान होत नाही. कारण स्वरूप हेच मुळात ज्ञानस्वरूप आहे. तर ज्ञानाचंच ज्ञान कसं होईल? उपदेश सारामध्ये एक छान श्लोक होता, ज्ञानवर्जिता अज्ञानहीन चित ज्ञातुमस्ति किम ज्ञानमस्ति किम ज्ञातुमंतरम. म्हणजे ज्ञान अज्ञान या गोष्टी स्वरूपामध्ये नाहीच आहेत. ते म्हणजे सूर्याला अंधाराची काही कन्सेप्ट आहे का? सूर्य हे प्रकाश स्वरूपच आहे. त्याला वेगळा प्रकाश अंधार या गोष्टी सूर्याला काहीच माहिती नाहीये. तसं जे स्वरूप ज्ञानस्वरूप आहे त्याला ज्ञान काय आणि अज्ञान काय? तेव्हा ज्ञान जे होतं ते संसाराचं होतं. आणि संसार आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये दिसतो? तर क्रिया आणि पदार्थ. क्रिया आणि पदार्थ यांच्या रूपात आपण संसाराशी संबंधित असतो. आणि त्या क्रिया आणि पदार्थांचा विभाग हा वेगळा आहे आणि स्वरूपाचा विभाग हा वेगळा आहे. म्हणजे क्रिया आणि पदार्थ रूपी संसाराचा स्वरूपाशी काहीही संबंध नाही. का बरं? काय वेगळेपण आहे? तर क्रिया आणि पदार्थ हे जड आहेत, तर स्वरूप हे चेतन आहे. आणि क्रिया आणि पदार्थ हे प्रकाशीय म्हणजे प्रकाशले जाणारे आहेत आणि स्वरूप हे प्रकाशक म्हणजे प्रकाश पाडणारे आहे. त्यामुळे क्रिया आणि पदार्थ हे स्वरूपापासून कसे पूर्णपणे वेगळे आहेत ह्याचं योग्य रीतीनं ज्ञान झालं की मग क्रिया आणि पदार्थ रूपी संसारापासून आपला संबंध विच्छेद होऊ शकतो. आणि मग तो संबंध विच्छेद झाला की मूळचीच जी स्थिती आहे असंग स्थिती त्याचा फक्त अनुभव येतो, त्याचं ज्ञान होत नाही. ज्ञान होणं म्हणजेच अनुभवणं. ती होतीच, मूळची स्थिती तीच आहे. त्या मूळ स्थितीपासून तुम्ही दूर गेलाय तर त्या दूर गेलेल्या स्थितीपासून परत मूळच्या स्थितीला येणं म्हणजे ज्ञानावस्थित चेतसः. तर या पदाबद्दल माधवानंद काय म्हणतात? ते म्हणतात की मनाचा स्वभाव हा लहान मुलासारखा आहे. त्याच्या हातातून एखादी गोष्ट काढून घ्यायची असेल तर आधी दुसरी गोष्ट त्याच्या हातात ठेवायला लागते. तसं मनाच्या बाबतीत मनाने कुठल्या गोष्टी सोडाव्यात ह्याच्यापेक्षा मनाने काय धरावं हे त्याला सांगूयात. सोडण्यापेक्षा धरण्याचा अभ्यास करण्यावर जर लक्ष दिलं तर मनाला वळण लावणं हे जास्त सोपं पडेल. त्याच्याकरता गोंदवलेकर महाराज काय म्हणतात की वासना ही कोणत्याही उपायांनी कधीही तृप्त होऊ शकत नाही. मग ती त्याच्यावरचा उपाय काय? तर भगवंताजवळ वास करणे यांनी वासनांचा ना म्हणजे नाश होतो. वास टू ना म्हणजे वास म्हणजे राहणं आणि ना म्हणजे नाश अशी त्यांनी त्याच्यात फोड केली. आणि धरण्याची गोष्ट कुठली? मनाला आपण त्याचं वळण लावायचंय तर ईश्वराचं स्मरण. आणि ते कशाने होतं? तर नामाने होतं. गोंदवलेकर महाराज तर खूप नामसाधनेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ध्यानसाधना ही सगळ्यांना जमेल न जमेल पण नामसाधना ही बहुजनांना जमू शकते. त्यामुळे नामसाधनेला त्यांनी खूप महत्व दिलेलं होतं. आणि मग ही नामसाधना करताना एकांतात ईश्वर स्मरण करता करता हळूहळू स्वतःमधल्या ईश्वराशी म्हणजे स्वतःतल्या आत्मचैतन्याशी सुद्धा मन संबंधित व्हायला लागतं. त्याच्यातून अस्तित्वाची शुद्ध जाणीव निर्माण होते आणि मग त्या जाणीवेसह पुढे आत्मचैतन्यामध्ये मन विलीन होऊ शकतं. आणि ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात की तुम्ही जे अनुभव मनाला द्याल त्याच्याशी ते चिकटतं. मग तुम्ही त्याला आत्मानुभवाची गोडी लावा, चांगल्या गोष्टी दाखवा, वाईट गोष्टी दाखवूच नका. त्यामुळे दाखवायचं जसं म्हणून म्हणतात ना संस्कार करतो आपण लहान मुलांच्या वरती. म्हणजे काय? तर लहान मुलांना ज्या वातावरणात ठेवू त्याची त्यांना सवय होते, त्याची त्यांना गोडी लागते. म्हणजे चिन्मय मिशन मध्ये स्वामीनी विमलानंदा म्हणून अतिशय हुशार स्वामीनी आहेत त्या एकदा सांगत होत्या की लहान मुलांना घेऊन तुम्ही कॅम्प्सला या. तुम्ही असं त्या मुलांच्या वतीने ठरवू नका की हे त्या मुलं कॅम्पला बोरच होतील, त्यांना भजनं आवडणारच नाहीत. तुम्ही काय ठरवता? तुम्ही तर घेऊन या, त्या वातावरणात त्यांना राहू देत, ती व्हायब्रेशन्स त्यांना अनुभवू देत, त्यांचं त्यांना ठरवू देत. ती जर म्हणली की मग बोर होतंय तर मग काय करायचं ते बघू. आणि चिन्मय मिशनच्या कॅम्प्सला मुद्दाम अशा काही सेविका ट्रेनिंग देऊन ठेवलेल्या असतात की ज्यांची लहान मुलं असतात अशी 5-7 वर्षाची की जी अशी खूप काळ डिस्कोर्सेस ना काही असे शांत बसू शकणार नाही. त्यांना वेगळ्या खोलीमध्ये नेऊन त्यांच्या लेव्हलनी त्यांना कुठे श्लोक शिकव,
काही स्टोरीज सांग किंवा काही क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज ह्या माध्यमातून त्यांच्यावर जे काय समजा कॅम्पचा कालावधी 5-6 दिवस असेल तर तेवढ्या कालावधीत त्यांचं निराळं ट्रेनिंग सुरू असतं. मग कॅम्पच्या शेवटी त्यांचं एक छोटंसं स्किट वगैरे बसून त्याच्यात त्यांनी काय शिकलं ते त्यांना प्रेझेंट करायला सांगतात आणि मुलं अतिशय आनंदात असतात. तर मोठ्या माणसांनी लहान मुलांच्या वतीने कुठलेही निर्णय घेऊ नयेत हे सांगण्याचा जो प्रयत्न आहे तोच इथे आहे की मनाला अमुकच आवडेल आणि अमुकच आवडणार नाही हे तुम्ही ठरवू नका. चांगल्या गोष्टींना तुम्ही एक्सपोज झालात आणि त्याच्यात जर जास्त काळ राहिलात तर त्याचीही मनाला चटक लागेल. चटक हाच शब्द तुकाराम महाराजांनी सुद्धा वापरलाय की चित्ताला चैतन्य स्वरूपात जाऊन राहण्याची चटक लागलेली आहे. त्याच्यावर तर ते काय म्हणतात, चित्त चाकाटले स्वरूपा माझारी न निघे बाहेरी सुखावले. या अनुभवातून मग आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं आणि चित्त त्या ज्ञानमय अवस्थेत राहूनच सगळी कर्म झाली की मग कर्माचा लेप कसा लागणार, मग ती सगळी कर्मातून अकर्मच होतं. म्हणून ज्ञानावस्थित चेतसः म्हणजे चित्ताने ज्ञानाच्या स्वरूप ज्ञानाच्या अवस्थेत असणं. आता हे गतसंगस्य आणि ज्ञानावस्थित चेतसः या दोन पदांच्या मध्ये हे मुक्तस्य हे पद आलेलं आहे. त्याचा दोन्हीकडे कसा संबंध आहे त्याचं माधवानंदांनी छान एक्सप्लेनेशन दिलंय की एकतर अंतःकरणाला आसक्ती आणि अहंकार यांचा संग नाही म्हणजे गतसंग म्हणून मुक्त, आणि चित्त ज्ञानमय अवस्थेत असल्यामुळे ती व्यक्ती कशी होते, जीवन मुक्त. असा त्या मधल्या मुक्तस्य पदाचा अलीकडच्या गतसंगस्याशी आणि पलीकडच्या ज्ञानावस्थित चेतसः ह्याच्याशी दोघांशीही छान संबंध आहे. आता पहिलं झालं आपलं गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रदीयते. एवढं करून थांबते, एक 3-4 मिनिटं लागतील. यज्ञासाठी केलं जाणारं कर्म हे संपूर्णपणे विलयाला जातं. म्हणजे असं कर्म कोणताही अज्ञानमय संस्कार किंवा वासनाबंध निर्माण करत नाही, म्हणजे विलयाला जातं. तर यज्ञाय कर्म हा कर्मामध्ये अकर्म पाहण्याचाच एक वेगळा प्रकार आहे. आणि यज्ञ म्हणजे निस्वार्थ भावनेनी केवळ दुसऱ्याच्या हितासाठी केलेलं कर्म. आता आपल्याला 3ऱ्या अध्यायामधला श्लोक 9वा श्लोक आहे. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संगस समाचर. ह्या श्लोकामध्ये सांगितलंय श्री भगवंतांनी अर्जुनाला की यज्ञार्थ कर्म हेच फक्त केलं पाहिजे, दुसऱ्या कुठल्याही हेतूनी जर कर्म केलं तर ते बंधनात पाडणारं ठरतं. यज्ञार्थ कर्म म्हणजे काय, त्यातल्या यज्ञ याचा एक अर्थ होता ईश्वर. यज्ञ याचे अनेक अर्थ आहेत, त्यातला एक अर्थ ईश्वर. मग यज्ञार्थाचा अर्थ होईल की ईश्वर प्राप्तीसाठी कर्म करणं, दुसरा अर्थ होईल ईश्वराचं काम म्हणून, आणि तिसरा ईश्वराला समर्पित करण्याच्या भूमिकेतून किंवा भावनेतून केलेलं कर्म. पण यज्ञार्थ कर्म ही गोष्ट ही साधक व्यक्तीसाठी सांगितलेली आहे. साधक व्यक्तीने कर्मामागची भूमिका काय ठेवावी हे सांगताना हे शब्द वापरलेत. आणि इथे आपण जे काही बोलतोय सगळं विवेचन ते ज्ञानी व्यक्तीचं आहे. तर जीवनमुक्त ज्ञानी व्यक्तीला ईश्वर प्राप्ती झालेलीच आहे, त्यामुळे तो ईश्वर प्राप्तीसाठी वेगळं करण्याची त्याला गरज नाहीये, किंवा तो ईश्वराशी एकरूप झालेला असल्यामुळे वेगळेपणाने ईश्वराला कर्म समर्पित करणं अशीही त्याची भूमिका असू शकणार नाहीये. म्हणून इथे यज्ञार्थ हे पद न घालता यज्ञाय हे पद इथे घातलेलं आहे. थोडा फरक जो आहे 3ऱ्या अध्यायात पासून 4थ्या अध्यायापर्यंत आल्यानंतर तो हा आहे. तिथे सगळं साधकांसाठी सांगितलंय आणि इथे ज्ञानी व्यक्तीच्या बाबतीत चालू आहे. तर इथे यज्ञाय म्हणजे लोककल्याण या उद्देशाने केली जाणारी कर्म ती ज्ञानीच्याकडनं सहजच केली जातात, म्हणजे कुठलाही कर्तृत्व भाव भोक्तृत्व भाव मनात नसताना. त्यामुळे ती समग्र म्हणजे संपूर्णपणे त्या कर्मांचा कोणताही संस्कार न उमटवता ती विलयाला जातात. अशा प्रकारे ज्ञानी व्यक्तीचं कर्म करून अकर्म होतं असा ह्या विषयाचा या 2ऱ्या श्लोकामध्ये उपसंहार झालेला आहे. तर ज्ञानी पुरुषांनी इतरांच्या कल्याणासाठी किंवा इतरांना आदर्श घालून देण्यासाठी कर्म करावं असा जो ज्ञानींना उपदेश दिलाय 3ऱ्या अध्यायात त्याला लोकसंग्रह असा शब्द त्या अध्यायात वापरला होता. पण इथे मात्र यज्ञ ही संज्ञा मुद्दाम दिलेली आहे, कारण यज्ञाय केलेली कर्मी म्हणजे यज्ञासाठी केलेली कर्मी ही प्रविलीयते म्हणजे प्रकर्षाने विलयाला जातात असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय होतं, जेव्हा मनुष्य कामना ममता आणि आसक्ती यांचा संपूर्णपणे त्याग करून
केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच सगळी कर्म करतो आणि आपल्याला मिळालेले सगळे पदार्थ हे दुसऱ्यांचेच आहेत असं मानून त्यांच्याच सेवेमध्ये त्यांचा वापर करतो, तेव्हा अशा कर्मयोगाची संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध असे जे 3 कर्माचे प्रकार आहेत, ही सर्व प्रकारची कर्म ही विलीन होतात. म्हणजेच त्याला स्वतः सिद्ध असंगतेचा अनुभव येतो. इथे आपला हा श्लोक पूर्ण होतोय. आता फक्त आपली ज्ञानेश्वरी राहिली ती आपण पुढच्या वेळेला करू. हे विविध लोकांनी त्याच्यावर जे चिंतन केलेलं आहे ना, त्यामुळे आपल्याला त्याच्यातनं प्रॅक्टिकल टिप्स घेण्यासाठी सोयीचं पडतात. नाहीतर हे श्लोक पटापट पूर्ण होऊ शकतात, पण शेवटी आपल्याला गीता शिकून थोडासा आपल्यात कणभर तरी फरक होणं आपल्याला अपेक्षित आहे. चला, प्रार्थना म्हणते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.